अन्यायग्रस्त शेतकऱ्याला अन्यायग्रस्त शेतकऱ्याला NHAI अधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला जमीन आमच्या हक्काची शेतकरी एकजुटीचा सर्वे नंबर 448 आणि 449 या दोन सर्वे नंबरपैकी 2003 ला नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी ही जमीन अक्वायर केली आणि अक्वायर केल्यानंतर पूर्ण रक्कम जी या शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होती ती आज सगळ्यात मिळालेली नाही आहे. निम्म्यावरती रक्कम दिलेली आहे आणि पूर्ण जागा अक्वायर करून त्या ठिकाणी या तुमच्या आता जी आपण जागेमध्ये उभा राहिलो ती जमीन या सर्व शेतकऱ्यांच्या नावावरती आहे. उतार्यावरती त्यांचं अजून नाव आहे. पूर्ण काय पूर्ण सर्वे नंबर NHAIच्या नावानं लागलेले नाही आहे. आणि त्या 448 सर्वे नंबर कोगनोळी व 449 सर्वे नंबर कोगनोळी या दोन्ही सर्वे नंबरच्या समस्त शेतकऱ्यांच्या वतीनं NH4 अथॉरिटीकडे दाद मागण्यासाठी एक आंदोलनाच्या याच्या मार्गातून आम्ही आजपासून उपोषण करत आहोत. हमारा स्पेशल लैंड एक्विजिशन ऑफिसर है EC साहब अभी फोन में बात हुआ ना, उसका प्रेजेंटेशन हम लोग पूरा प्रपोजल हमारे ऑफिस में भेजने वाला है. कौन भेजेगा प्रपोजल? इसका साहब तुम NHAI में भेजने वाला है. हम लोग उसको एग्जामिन करके क्या करना है हम लोग डायरेक्शन देता है. हमारा प्रोजेक्ट डायरेक्टर साहब भी देखेगा. वो डायरेक्शन होने के बाद फिर एक बार ज्वाइंट सर्वे हो जाएगा. इसका सर्वेयर और EDLR का स्टेट गवर्नमेंट का है ना, EDLR है. वो सर्वे होने के बाद उसका साथ पूरा एक बार एरिया निकलता है. पहले इतना था, इतना एरिया में इतना पेमेंट हो गया, ये एरिया के लिए पेमेंट पेंडिंग है, इसका नोटिफिकेशन नहीं हुआ था. उसके लिए वो प्रपोजल सबमिट करेगा हमको. त्या ठिकाणी 2003 साली NH4 यांनी 448 सर्वे नंबरची एकूण जमीन 126 गुंठ होते. त्यातली 45 गुंठ त्याने अक्वायर केलेली आहे आणि 45 गुंठ आमच्या उतार्यावर त्यांनी नाव लावलेलं आहे आणि त्याचा मोबदला आम्हाला मिळालेला आहे. मात्र जी राहिलेली 81 गुंठ जमीन आहे ही आमची त्याने अक्वायर केलेली आहे आणि 449 सर्वे नंबर मध्ये 67 गुंठ जमीन होती. त्यातली 22 गुंठ जमीन त्यांनी NHAIला घेतलेली आहे. त्याचा मोबदला आम्हाला मिळालेला आहे आणि जी राहिलेली 45 गुंठ जमीन आहे ती या ठिकाणी संपूर्ण या NHAIने आपल्या ताब्यात घेऊन या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे. ज्यावेळी आम्ही त्यांनी रस्ता करताना आम्ही जमीन येतं असं अडवलं असताना ते म्हणाले तुमची मोजणी करा आणि ज्यावेळी आम्ही सरकारी मोजणी केली त्यावेळी त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला जो नकाशा दिला त्याच्यामध्ये संपूर्ण जमीन तुमची या NHAI मध्ये गेलेली आहे आणि तसं आम्हाला त्यांनी लेखी दिलेला आहे, नकाशा दिलेला आहे. त्यांच्या उतार्यावर 448च्या उतार्यावर 45 गुंठाला त्यांचं नाव आहे आणि 449/2 वर त्यांचं 22 गुंठाचं नाव आहे. मात्र संपूर्ण जमीन त्यांनी त्यांच्या ताब्यात घेऊन या ठिकाणी रस्त्याचं काम केलेलं आहे. आम्ही वारंवार बेळगाव असेल, धारवाड असेल या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना भेटलो, मात्र ते अधिकारी काय दाद द्यायला तयार नाहीत. ते म्हणतात तुमची 2003 ला जमीन तुमच्या आम्ही अक्वायर केलेली आहे, मग आम्हाला तुम्ही मोबदला का दिला नाही, मग तुम्ही त्यापासून गप का बसलात असं ते आम्हाला या ठिकाणी विचारायला लागलेलं आहे. आणि त्यामुळं आमचे हे सर्व शेतकरी अडाणी असल्यामुळं त्यांना कन्नड काही समजत नसल्यामुळं तिथं गेलं की त्यांना मराठी बोललं की कांडीमध्ये बोलायचं आणि त्यांना आंदोलन लावायचं असे प्रकार त्या NHAI ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी केले आणि त्याच्यामुळं आम्हाला हा मार्ग अवलंबावा लागला. आणि मधल्या काळामध्ये तुम्ही कोर्टात जावा असं सांगितलं, त्यावेळेला आम्ही कोर्टाकडे सुद्धा हे प्रकरण आम्ही दोन्ही सर्वे नंबरचं दिलेलं आहे. मात्र अजूनपर्यंत आम्हाला त्याचा न्याय मिळालेला नाही आणि हे संपूर्ण शेतकरी त्यांना एवढीच जमीन असल्यामुळं त्यांना त्यांचा उदरनिर्वाह करणं म्हणजे या ठिकाणी
त्यांचा जो उदरनिर्वाह आहे तो याच्यावरच अवलंबून असल्यामुळं त्यांना काही उदरनिर्वाहाचं दुसरं साधन नाही। या ठिकाणची जी जमीन आहे या ठिकाणी 10 लाखानं आमचे उद्योगधंद्यासाठी असेल, हॉटेलसाठी असेल ही जमीन मागणी करणारे लोक आलेले होते। त्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं की आमची जमीन आता हायवे मध्ये गेलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला काय देता येत नाही, मात्र हायवे सुद्धा आमची दाद घेणं झालेला आहे आणि म्हणून आम्हाला हा मार्ग अवलंबायला आलेला आहे। आम्हाला योग्य तो न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी झगडत आहोत। ऐकून घ्यावे आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अशी मी विनंती करतो। पण त्यावेळेला आम्हाला एवढं माहिती नव्हतं की नेमकी आमची जमीन कुठं आहे। पण आमची जमीन जरा हायवे पासून बाजूला असेल असं वाटलं होतं, पण हायवे पासून आमच्या जमिनीच्या सर्वे नंबरनं सर्वे केल्यानंतर त्यांनी असं आमच्या लक्षात आणून दिलं की ही जी जमीन आहे ती आमची आहे आणि तुमची जमीन संपूर्ण हायवेत गेलेली आहे। त्यासाठी आम्ही हायवे अथॉरिटीकडे दाद मागून आम्ही याचा सर्वे केला आणि सर्वेने देखील सांगितलं की तुमची संपूर्ण जमीन ही हायवेत गेलेली आहे आणि त्याचा तुम्हाला योग्य त्याचा मोबदला किंवा जमीन मिळाली पाहिजे। तसंच सेम 449 सर्वे नंबर बाबतीत झालेला आहे। 449 सर्वे नंबरच्या बाबतीत 45 गुंठ्याची जमीन ही आमच्या स्वतःच्या नावानं आहे, पण ती जमीन हायवेकडे गेलेली आहे आणि तसा नकाशा देखील त्यांनी दिलेला आहे आणि त्या 45 गुंठ जमिनीचं कोणत्याही प्रकारचा मोबदला किंवा कोणत्याही प्रकारचं इतर जमीन आम्हाला मिळाली नाही। म्हणून आम्ही समस्त शेतकऱ्यांच्या वतीनं एक NH4 अथॉरिटी असेल, आमचं ग्रामपंचायत असेल, तलाठी ऑफिस असेल, मान्य तहसीलदार असतील, मान्य जिल्हाधिकारी साहेब असतील यांच्यापर्यंत आम्ही निवेदन दिलेले आहेत, पण त्याचा देखील आमच्याकडे काही ठोस असा त्यांच्याकडनं सूचना आलेली नाही। त्यासाठी आम्हाला या आंदोलनाची पवित्र घ्यायला लागला आणि हे आंदोलन करत असताना आम्ही आंदोलन हे अगदी शांततेच्या मार्गात करत आहे, कोणताही वाहतुकीला अडथळा आणला नाही आणि यामुळे आमची एकच अपेक्षा आहे की लवकरात लवकर या NH4 प्राधिकरणांना जाग येऊन आमच्या मागण्यांना न्याय मिळवून द्यावा आणि या आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी आता सकाळी आमच्या निपाणी भागाचे युवा नेते आदरणीय पंकज पाटील साहेब यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे। त्यांनी देखील येऊन NH4 अथॉरिटीच्या बरोबर चर्चा करून हा विषय क्लिअर करण्यास सांगितलेला आहे। त्याचबरोबर रयत संघटना कर्नाटक राज्य कार्याध्यक्ष आदरणीय राजू पवार साहेब यांनी देखील आमच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देऊन या रयत संघटना कर्नाटक राज्य आमच्याशी पाठीशी आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर या भागातील सर्व नागरिक, संजलग्याचे नागरिक, इतर जणांनी येऊन आम्हाला पाठिंबा दिलेला आहे या आंदोलनासाठी। त्यामुळे आम्ही या आंदोलनाच्या पवित्रातून एक सरकारला जागा करण्याचं काम आम्ही आज या ठिकाणी करत आहोत। त्यामुळे आज आता या ठिकाणी आपल्या मुलाखत घेत आहे साम टीव्हीचे पत्रकार, यांना देखील विनंती आहे की आपला हा विषय जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचून आमची एक मागणी आहे की आज मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत हा विषय जाऊन त्यांनी दखल घेऊन या आमचा विषय क्लिअर करावा। एकूण 3 एकरच्या विषयाचा हा आंदोलनाच्या 3 एकरच्या विषयाचा निर्णय लावा।
केलेलं आहे, म्हणजे उद्या काम करून गेल्यानंतर बाप त्यांना पैसे कुठं मिळणार हे मला तार्किक मला माहिती आहे. हे करायचं ಹಾಂ ಸರ್, ಅದಕ್ಕೆ ಈಗ ಅವರು ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್, ಸುಮಾರು 2 ವರ್ಷದಿಂದ ಓಡಾಡಿ. ಹಾಂ ಹೌದು ಸರ್, ಹೌದು. ಎಸ್ ಸರ್, ಎಸ್ ಸರ್, ಹೌದು. ಸರ್ ಇವರೆಲ್ಲ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ನಿಮ್ಮ ಆಫೀಸಿಂದ ಒಂದು ಅಧಿಕೃತವಾದಂಥ ಒಂದು ಲೆಟರ್ ಕೊಡೋದಿಲ್ವೋ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಈ ಕಾಮಗಾರಿಯನ್ನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಅಣ್ಣವ್ರು ಹೇಳಿದ್ರು. ಅಣ್ಣ ತುಂಬ ಸಾಗೋದಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಅಂತಾರೆ ಸರ್. ಅದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡೋದು? ಅಲ್ಲ, ಅವರೆಲ್ಲ ಡಿಟೇಲ್ ಪ್ರಪೋಸಲ್ ನಮ್ಮ ಆಫೀಸಿಗೆ ಕಳಿಸ್ತಾರಲ್ಲ, ಹಾಂ ಸರ್. ಅದನ್ನ ಇವರಿಗೆ ಕಾಪಿ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಹೇಳ್ತೀವಿ. ಹಾಂ ಸರ್, ಇಟ್ ಹ್ಯಾಸ್ ಟೇಕನ್ 2 to 3 years ಸರ್. Since 3 years these people are fighting for that. At least they should take care of that सर. ಅದು ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಸರ್. ते झाल्याशिवाय आम्ही काम पण चालू ते सांगितलं मी आता, आता सांगितलं. एरिया जो आहे ते करणार नाही सर. 2 वर्ष झाली काय करतात ते? जेव्हा अप्रुव्हल तुम्ही करा, जेव्हा अप्रुव्हल करा, जेव्हा पेमेंट आम्हाला लोकांना मिळेल तेव्हाच आम्ही काम करणार. ಸರ್ ಈಗ ಜಾಯಿಂಟ್ ಸರ್ವೆ ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಎಲ್ಲಾದರೂ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ಮಿನಿಸ್ಟರ್ದು ಒಂದು ಏನಾದರೂ ಇದು ತೊಗೊಂಡು ಸರ್, ಅದನ್ನು ನೀವು ಸರ್ವೆಗೆ ನೀವು ಅಣ್ಣಗಳು ಹೇಳ್ತಾರೆ ಸರ್, ಅವರು ಅಣ್ಣಗಳಿಗೆ ಹೇಳಿಸಿ ಅದನ್ನು ಬೇಗ ಸರ್ವೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್. ಅದು ಅಲ್ಲಂದ್ರೆ ಅನ್ಲೆಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಅಂಟಿಲ್ ಯು ಗಿವ್ ಏನಪ್ಪ ಅವ್ರು ನಿಮ್ಗೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಕೊಡೋಂಗಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಗಲಾಟೆ ಆಗ್ತದೆ ಸರ್. ಸುಮ್ಮನೆ ಯಾಕೆ ಅದು ಅವಶ್ಯಕ ಹೌದಲ್ಲ ಸರ್? ಆಫೀಸಲ್ಲಿ ಒಂದು ಅಧಿಕೃತ ಲೆಟರ್ ಕೊಟ್ಟರೆ ಕನ್ಕ್ಲೂಷನ್ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ ಸರ್. ಅದು असे केसेस नाही, असे आल्याने आमचे मला सांगितलेलं आहे. आणि काय करतात जॉईंट इन्स्पेक्शनला सर्व्हिस काय हेड ऑफिस काय ಸರ್ ಈಗ ಈ ಕಲ್ಮೇಶ್ ಅವ್ರದ್ದು ರೆಸ್ಪಾನ್ಸಿಬಿಲಿಟಿ ಏನು ಸರ್ ಈ ಒಂದು ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ಗೆ ಅವರು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ? ಸರ್ವೆ ಪಾರ್ಟ್ ಅಷ್ಟೇ. ಅವರು ಅಷ್ಟೇ ಸರ್, ಅದು ಸರ್ವೆ ಪಾರ್ಟಿಗೆ ನೀವು ಸರ್ವೆ ಪಾರ್ಟ್ ಅಷ್ಟೇ ನೋಡೋದು. ಅವ್ರ ಆಫೀಸಲ್ಲಿ ಅವ್ರ ಹೇರ್ ಅಥಾರಿಟಿ सर्वे तुम्ही सांगा की एवढं दिसतं वाट बघितलं काय नाही तुम्ही? मग आता तुम्ही सांगा की एवढं दिसतं व्हायला पाहिजे म्हणून. त्यांना काय विचारताय तुम्ही? रस्ता पूर्ण दिवसात तुम्ही हे पाठवणार प्रपोजल किती दिवसात पाठवणार साहेब? हे गंडीव कसे काम आहे सगळे? हाँ 15 दिन में 15 दिन काम बंद रहेगा, उसके बाद चालू करो. कुछ प्रॉब्लम नहीं. काम बंद करने वाला है वो. हाँ. सब शेतकरी काम बंद करने वाला है वो सर्वे नंबर पर 448 आणि 449 सर्वे नंबर. तिथं काम आम्ही बंद करणार सगळे शेतकरी. 2024ला आम्ही दिलेला आहे. तुम्ही तेव्हापासून काय कार्यवाही केलेली नाही आहे. काय करणार सांगा, इथं साहेब आहेत तुमचे. सर इधर जो प्रपोजल है मतलब फॉलो एक बार मोदी लेके आओ, साइन इधर किया है, 3 बार करने को बोला हमको. नक्काशा छोटा है, बड़ा है, ऐसा बोलते हैं. ऐसा चलता है क्या? ये लोग अभी करना है ना. हाँ. आप लोग को ओनली एप्लीकेशन रिप्रेजेंटेशन दिया वही बस. बस. ये लोग अभी हमारे पास से कुछ नहीं मिलेगा. डॉक्यूमेंट यही लोग रेडी करेंगे. हो, त्याच्याबद्दल विचार इतकं पुढे काय कागद बघायला बघा. ಆಫೀಸಿಯಲ್ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಆಗುತ್ತೆ. ನಿಮಗೊಂದು ಕಾಪಿ ಹಾಕ್ತೀವಿ. ಕನ್ಸಲ್ಟ್ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕನ್ಸಲ್ಟ್ ओके. उसको जल्दी करने के लिए बोलता है. ये तो पुराना इशू है, इमीडिएट रिजॉल्व करना है. बस बराबर है. मैं हमारा लेवल में मैं हमारा प्रोजेक्ट डायरेक्टर को भी बात करता ओके ओके हूँ. जितना जल्दी होता है उतना कोशिश करेंगे जल्दी करने की. ಸರ್ ಈಗ ಕೆಲಸ ಬಂದಿದೆ ಅಂತ ಮತ್ತೆಲ್ಲ ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕರೆಸಿ ಹರಾಸ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಬೇಡಿ ಸರ್. ಇಲ್ಲ ಆ ರೀತಿ ಮಾಡಬೇಡಿ ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸ್ಟೇಟ್ನಲ್ಲಿ ಯಾವುದೂ ಆ ರೀತಿ ಆಗಿಲ್ಲ. ದಯವಿಟ್ಟು ನಾವು ಅದನ್ನ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಲ್ಲ. ಸರ್. ಅದು ಇಲ್ಲೆಲ್ಲ ನೀವು ತುಂಬಾ ಕೋಆಪರೇಟ್ ಮಾಡಿದ್ರಿ, ಕೆಲಸ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಅದೆಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಮಾಡಲ್ಲ. ಅವ್ರ ನೋವನ್ನು ನೀವು ಅರ್ಥ ಇಲ್ಲ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಇಲ್ಲ. नको नको रिकॉर्डिंग आहे रिकॉर्डिंग आहे तरी पण एकदा घेतला आणि आज सकाळपासून आपण सर्व शेतकरी या ठिकाणी नॅशनल हायवेच्या या आपल्या विषयासंदर्भात या ठिकाणी जमलेलो होतो. त्या आपल्या या अडचणीची माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आलेले एजंटाचे धारवाड ऑफिसचे आमचे आदरणीय अजित सर, त्याचबरोबर निपाणी धोरणचे पी एस आय आमचे नाईकवाडे साहेब, त्याचबरोबर बारा ऑफिसचे त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर या ठिकाणी पटणपुरीचे रहिवासी असलेले विजय दाईगडे आणि त्यांचे सर्व सहकारी
आमच्या शेतकऱ्याची अडचण लक्षात घेऊन आज आपण या ठिकाणी राहणार त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्व अधिकारी वर्गाचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आता त्या ठिकाणी अजित सर आणि कमलेशने या ठिकाणी चव्हाण साहेबांच्यावरती चर्चा केलेली आहे आणि चर्चेच्या अंतर्गत या ठिकाणी 15 दिवसाच्या आत या जागेचं प्रपोजल धारवाड ऑफिसला ते पाठवणार आहेत आणि या ठिकाणी अजित सरांनी आम्हाला या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे की प्रपोजल आल्या लगेच त्यांची त्या ठिकाणी त्याला अप्रुव्हल देऊन त्याची कॉपीसुद्धा आम्हाला या ठिकाणी पाठवतो असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि त्यांच्या शब्दाला या ठिकाणी आपण मान देऊन या ठिकाणी मी साहेबांना अनेकदा विनंती करतो रिक्वेस्ट माध्यम सर प्रपोजल बरोबर नका तुम्ही थोडं केलसा आहे एकदम पाठ प्रपोजल बनल्यानंतर नमकी एनो अडचणीला केलसा मला या दिवस प्रपोजल केलं तरी आता दिवस केलसा आहे तर प्रारंभ मांडतो मी साहेबांना असं विनंती करतोय की तुमचं प्रपोजल अप्रुव्हल होऊन येऊ तोपर्यंत तुमचं अप्रुव्हल झालं की आम्हाला एक कॉपी द्या कॉपी झालेल्या मिनिटाला इथं काम चालू करेल तोपर्यंत साहेब कृपया इथं काम करू देऊ नका अशी आमची विनंती आहे कारण हा विषय जुना आहे नवीन विषय असता तर काय अडचण नव्हती जुना विषय एवढ्या दिवस हा पेंडिंग पडल्यामुळं शेतकऱ्यांचा बराचसा गैरविश्वास या ठिकाणी निर्माण झालेला आहे तुम्ही आल्यामुळं तुमच्यावरती आणि याच्यावरती आमचा विश्वास पुन्हा या ठिकाणी स्थापित झालेला आहे आणि त्या विश्वासात आम्हीही पात्र राहतो तुम्हीही पात्र राहा आणि तुमचं प्रपोजलचं अप्रुव्हल येऊ तोपर्यंत या ठिकाणी या बॅचमध्ये काम करू देऊ नका बाकी आमची कसलीही अडचण असणार नाही तुम्ही ज्या दिवशी अप्रुव्हल द्याल त्या दिवशी या ठिकाणी आम्ही स्वतःहून या ठिकाणी काम करायला त्याला आमची काही हरकत असणार तरी आपण आलात आमची अडचण या ठिकाणी समजून घेतला आणि आमची जी अडचण निवारण करण्यासाठी आपण जे काही पुढची पावलं उचलला त्याबद्दल आपले मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी आंदोलनाचं आपण इथं स्थगिती करूया आणि प्रपोजल आल्यानंतर त्या ठिकाणी ते निश्चितपणानं विजय साहेबांची विनंती आहे प्रपोजल साहेब अप्रुव्हल होईपर्यंत कारण तुम्हीसुद्धा शेतकरी तोपर्यंत बाकीच्या कुठलीही अडचण आपल्याला असणार नाही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सांगतो आणि सर्व शेतकऱ्यांचे सर्व अधिकाऱ्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि आजचं हे आंदोलन या ठिकाणी स्थगित केलं असं मी जाहीर Audio Jungle.